स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. संदीपजी पाटील अनेक यंग स्टार संघांना जे नेहमी पुरस्कृत स्पॉन्सरशिप करतात आणि युवा वर्गाला नेहमी पॅकर्स म्हणून आम्ही संदीपजी पाटील यांना पाहिलं. तर यंग स्टार 11 खानावचे आमचे स्टार यंग स्टार स्वरूप तात्रे बघा यांचं इथे आगमन झाले. स्वरूप वेलकम. चला मॅच ऑन करा. अमोल तात्रे यांचे ते बंधुराज आहेत. मॅच ऑन WTC लाईव्ह ऑफिशियल्स कनेक्टेड. 3 षटक 15 मिनिटं. आणि आम्ही पाहतोय सरपंच साहेब रमेशजी पाटील यांनी संघाचा आभार मानलेत. खूप छान खेळ राहिला. श्रीराम चषकाचे आयोजक रमेश पाटील साहेब. तर चिंचवलीचे सन्माननीय आमचे माजी सरपंच रमेशजी पाटील साहेब यांनी सर्व टीममेट्सचा आभार मानले. छान परफॉर्मन्स कुणाला नितेन. मॅच ऑन. धुंद्रेपाडा रोशन आणि जुई. पहिला चेंडू खोलात टाकला. गुड बॉलिंग बघा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय सुंदर पद्धतीनं कंट्रोल केलं. रोशनकडे तो वेग आहे, व्हॅरिएशन त्याच्याकडे आणि पॉवर प्ले मध्ये जिथे मिड विकेट उभा आहे लॉंग ऑफ एक वेगळी व्यू रचनेमध्ये गोलंदाजी करतोय रोशन कलमेलकर. टॉस जिंकलाय. धुंद्रेपाडा संघाने पसंती दिली फिल्डिंगला. नेक्स्ट बॉल ऑफ स्टंपला. आता फटाका लॉंग ऑफ रेडी पकडला झेल. उत्तम सिनारे गुड कॅच. फिल्डिंग टीमला सातत्याने आम्ही सूचना देऊ का आपण एकत्र येऊ नका, कारण आज तो वेळ आपल्याला वाचवायचे. फायनलची रात्र. रोशनने काय भन्नाट गोलंदाजी केली. पहिला चेंडू डॉट होता आणि त्यानंतर बॅटिंग टीम जुई फलंदाजी करताना प्रतीक घरत बाद केलं. फलंदाज होता अतुल मात्र. सलामीवीराला बाद केल्यानंतर तो एक दबाव असतो आणि तो दबाव काही अंशी का होईना जुई संघावर असेल. 3 षटकांचा सामना आहे. परीक्षेला सामोरं जावं लागेल प्रत्येक संघांना. सुपर 14 चे सामने पाहतो. त्यानंतर सुपर 7 आपण पाहतोय. 2 इलेक्ट्रिक बाईक आणि आजच्या रात्रीतील सामना हा 4था आहे. मागचा सामना हितेननं दाखवून दिला कोणत्याही प्रसंग कोणताही असू द्या हार मानायची नाही आणि तो जिगरीचा खेळ. कुणाल आणि हितेन का बॅटिंग केली कमालीची आणि गेलेला सामना जिंकण्याची मजा काही वेगळी असते आणि तो सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला विकेट मिळाली. डॉट बॉल विकेट. नवीन फलंदाज बॅटिंग टीम जुई. टार्गेट सेट करायचे. धुंद्रेपाडा संघाविरुद्ध सामना पाहते जुई यांच्यामध्ये होणारी लढाई. रोशन सज्ज होईल. पुढचा चेंडू 2 चेंडू. पहिला डॉट त्यानंतर विकेट. नवीन फलंदाज आलाय बंटी स्ट्रायकर एंडला. स्लोवर 1 ऑन साइडला मिड विकेट रेडी. गुड फिल्डिंग. धावसंख्या आपण पाहू शकतो. संघाची धावसंख्या टोटल आतापर्यंत सिंगलनं 3 चेंडू 1 विकेट. टीम जुई या वेळेला बॅटिंग करतो. इथून ज्या लढती असतील ना त्या प्रत्येक संघासाठी महत्वाचे आहेत. रोशन संघाचा प्रमुख खेळाडू ऑलराऊंडर आहे. बऱ्याच वेळा संघाची जबाबदारी त्याच्याकडे असते. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ऑफ स्टंपला. गुड बॉलिंग बघा सांगितलं काही घाई नाही. शांत डोक्यानं सुद्धा तुम्हाला क्रिकेट खेळता येतं आणि रोशन करमेलकरची वेदकता. डॉट विकेट सिंगल डॉट. 4 चेंडूमध्ये अवघ्या धावा दिल्या त्यांनी फक्त 1 आणि ते सुद्धा पॉवर प्ले मध्ये. बॅटिंग टीम जुई धावसंख्या धावफलकावरती 1 धक्का सुद्धा. अतुल बाद झालाय बंटी आणि प्रतीक घरत. सलामीची जोडी मैदानावर. रोशन सज्ज होईल. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं पुढचा चेंडू पुढ्यात ठेवला आणि त्याला स्विंग. गुड बॉलिंग. गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. अक्षरशः चक्रावून ठेवलं आणि या गोलंदाजानं थैमान
या ओव्हरमध्ये. पॉवर प्ले मध्ये अशी गोलंदाजी होणं थोडं जिगरीचं काम असतं आणि ते काम करतोय रोशन. गुड बॉलिंग. रोशनचं कौतुक आपण करूया. आतापर्यंत 5 चेंडू फक्त 1 धाव, विकेट सुद्धा मिळाली. नेक्स्ट बॉल. ओ स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिथे अंतर वर्तुळामध्ये, बॅकअप रेडी, गुड फिल्डिंग. चला टाळ्या उद्या गोलंदाज रोशन. गुड बॉलिंग. बघा आज दुंद्रेपाडाचे पाठीराखे मोठ्या संख्येने. बघा फिल्डिंग टीमला सूचना आहे का तुम्हाला टीम मीटिंग अलाव नाही. काही तुमचं डिस्कशन असेल ते इनिंगच्या आधी करा. काही प्री प्लॅन योजना असतील, काही तुमची इम्प्लिमेंट असेल तर ती मॅचच्या अगोदर करा, कारण आज आम्हाला थांबायचं नाही. काल सुद्धा 40+ लॉर्ड्स केलेला 4:45 काल सामने संपल्या आणि आज आयोजकांचा हाच प्रयत्न आहे. बऱ्याच जणांची चर्चा झाली का सामने 3 षटकांचे का. याच्या मागचं कारण आहे का सामना 5 वाजता सुरू झाले नाही, जे लॉर्ड्स प्रमाणे आम्ही संघांना वेळ दिला होता आणि प्रत्येक रात्रीमध्ये प्रत्येक संघाने ॲडजस्टमेंट केले. आज शेवटची रात्र. लक्ष उद्या मॅचकडे. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या फक्त 2, 1 विकेट. गोलंदाज आपण पाहतो अमोल सिनारे. अमोल सिनारे ओव्हर नंबर 2. 2 षटकामध्ये किती टार्गेट सेट होईल यासाठी प्रयत्न केला जाईल. अमोल सिनारेला आपण पाहतोय ओव्हर नंबर 2. थोडासा दबाव आहे बॅटिंग टीम जुईवर. धावसंख्या त्यांना बनवावी लागेल कारण सामना महत्वाचा आहे. स्ट्रायकरला खेळण्यासाठी सज्ज होईल. ओ इश लागली, स्लिप कडे झाली चुकी. चेंडू गेला लॉंग स्टॉकला. ज्या रोशननं मेहनत केली आणि आता त्यावर पाणी फिरवताना तरी मोटिवेट केले. चालेल रोशन सांगतो काही गरज नाही, आपण सुद्धा धावा रोखू शकतो. आणि हे मैदानावर वातावरण मोटिवेट करणं, आपल्या फिल्डरना प्रोत्साहन देणं महत्वाचं असतं आणि तो माहोल आता दुंद्रेपाडाकडे. अमोल सिनारे पहिल्या चेंडूवर 4 धावा. बॅटिंग करताना प्रतीक घरत 4 चेंडूचा सामना त्यांनी केला. वैयक्तिक 5 वर खेळतो बॅटिंग टीम जुई. संघाची धावसंख्या आपण टोटल पाहू शकतो. संघाची धावसंख्या टोटल. पुन्हा चूक झाली. डीप कडे चेंडू, डीप बॅकवर्ड पॉइंटला, बॅकअप रेडी, नाही अडू शकले. 3 जण एकत्र. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा होत्या आणि आता सामन्यामध्ये कमबॅक करतोय. व्हेरी गुड कमबॅक. 2 चौकार. घेत असताना क्रिकेटचे चाहते, क्रिकेट प्रेमी बाळाराम पाटील साहेब चिंचवलीचे, बाळाराम पाटील, दिनेशजी करमेलकर साहेब आणि आमचे बंटी शेळके, तिन्ही मान्यवरांना विनंती करेन या आपण. नेक्स्ट बॉल. 2 चौकार. बेदकता. ओ थोडा नाराज आहेत. छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. थोडा तणावाचं वातावरण. यंगस्टार दोन्ही संघामध्ये सामना महत्वाचा. आतापर्यंत रोशननं थोडा त्याला पश्चाताप झाला, झेल त्याला हवी होती. विकेटच्या शोधात या. धावा दाफलकावरती टोटल 10. सेकंड ओव्हर. बॅटिंग टीम जुई. पेनल्टी त्यांना मिळाली. फलंदाजी वाट्याला आली. टॉस विन घोषित केलं दुंद्रेपाड्याला वेळेमध्ये न आल्यामुळे आणि आता ती जोखीम उठवताना फलंदाज. ओ गुड बॉलिंग. कमबॅक होताना आतापर्यंत अमोल सिनारेला पाहिलं 2 चौकार आणि त्यानंतर 2 डॉट. गुड बॉलिंग. दुंद्रेपाडा रोशनचा संघ जुई विरोधात. नेक्स्ट मॅच आम्ही कॉल करतो टॉस साठी. आपण रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. पुढच्या दोन्ही संघांना आयोजकांकडून हा मेसेज आलाय, आपण रेडी राहा. खिडूकपाडा आणि भोकरपाडा. नेक्स्ट बॉल. ओ वेगवान. नो ब्रेक. गुड लाईन. गुड बॉलिंग. दिशा, टप्पा, विभिन्नता. रोशन कान मंत्र देतो आणि एका बाजूला मोटिवेट होताना अंतर्वर्तुळामध्ये आपण पाहतोय गोलंदाज अमोल सिनारे. बघा त्याला प्रोत्साहित केले जाते. त्याचा कॉन्फिडन्स खेळामध्ये
हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्या यंग स्टारला प्रोत्साहन देणं, जरी चुका झाल्या तरी त्यांना मोटिवेट करणं आणि तो माहोल काही अंशी दुंद्रेपाडाकडे. हो बेदक्ता, अपील जोरदार, दबाव तंत्राचा वापर, लक्ष होतं पंचांचं. यस, ओव्हर कंप्लीट. चला, टीम मीटिंग नॉट अलाउ. 2 षटकं संपली. एकूण धावा धावफलकावरती टोटल 10. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. खिडूकपाडा राहुल आणि भोकरपाडा लास्ट कॉल, त्यानंतर कॉल होणार नाही. धन्यवाद. डीजे अश्विन आणि त्यांचे संपूर्ण ऑपरेटर, त्यांची भूमिका. जाणता राजा ट्रॉफी VIP डाईज वर पाहते संदीपजी पाटील साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष खानाव आणि खानाव गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील हे व्यक्तिमत्व बळीराम पाटील साहेब, माजी सरपंच. सामन्याचा आनंद घेत असताना अगदी काही वेळातच प्रमुख पाहुण्यांचे इथे आगमन होईल. संपूर्ण मंडळी काल 40+ रात्र पाहिली. आज तसं करायचं नाही. संदीपजी पाटील यांनी आमच्या युवा वर्गाला सांगितलं, काल जरी 4:45 पहाटेचे वाजले, आज आपण जरा लवकर फिनिश करू मॅचेस, आणि त्यासाठी संपूर्ण कमिटी प्रचंड मेहनत घेते. 2 षटकानंतर एकूण धावा धावफलकावरती पाहू शकतो 10 धावा. तिसरं षटक, पहिला चेंडू आलाय. ओ कॅमेरामन, आईवा कॅच वाचले. कॅमेरामनच्या हातामध्ये मोबाईल होता, एका वेळी 2 काम मात्र वाचले. यस डीजे. बघा, सचिन दादा मुंडे आमच्या आयोजकांनी कॉल केला, टॉस साठी फक्त एकच वेळा कॉल करा, कारण लॉट सर्वांपर्यंत पोहोचलेत आणि वारंवार कॉल करू नका सूचना आलेत. आणि 2 एप्रिल पासून आणखीन एक थरार याच मैदानावर आमदार विक्रांत दादा पाटील चषकाची दिमागदार मानाची सन्मानाची स्पर्धा आपण 2 एप्रिल पासून पाहणार आहोत. तोच थरार. लक्ष विद्या मॅच कडे. ओव्हर नंबर 3, प्रशांत सिनारे षटकार आलाय, मागे आदळला आणि त्याला पाठवला, जसा आला आणि परफेक्ट कनेक्शन, काम फिनिश, षटकार. जातं 35-40, थोड्या डोई जड असतात. 2 षटकानंतर 10 होत्या, मात्र त्यानंतर शांततेच क्रांती करताना बंटीनं 2 विस्फोटक फटकेनं धावसंख्या सुसाट वेगानं पुढे सरकल्या. एकूण धावा 22, चेंडू शिल्लक अजूनही 4. बॅटिंग टीम जुई संघ 2 आत करते समोर धुंद्रेपाडा रोशन. मॅच ऑन आहे, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. धावा झाल्यात, टोटल धावफलकावर पाहू शकतो आपण 22 धावा. पुन्हा चेंडू खराब, डीप कडे, हो नाही अडू शकले. 2 षटकारानंतर चौकार. ग्रेट हिटिंग. चला बंटी कोंडिलकर साठी थोडं टाळ्या येऊ द्या. तीन चेंडूचा खेळ समाप्त. प्रशांत सिनारे थोडा महागडा राहिला. 2 षटकार 1 चौकार. धावा धावफलकावरती 26. थोडा तणाव वाढला, थोडा टेन्शन वाढला. क्रिकेटमध्ये असे उलटफेर होत असतात, कधी बाजी फलंदाजी, कधी बाजी गोलंदाजी, आणि ते चित्र. प्रशांतवर आक्रमणाचा सपाटा सूर्य. बंटी थांबणार नाही, तो मैदानावर सेट झाला. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. कधी कधी तुमचा प्रमुख फलंदाजाला हेच करावं लागतं. ज्या रोशननं फक्त 2 धावेचं षटक होतं, अमोलनं दिलं होतं षटक 8 धावेचं, त्यानंतर प्रशांतवर केलेला हल्ला बोल.
अजूनही रोशन अँड टीममेट्स मोटिवेट करताना आपण पाहतोय गोलंदाज प्रशांतला चालेल, जरी मोठे फटके आले तरी धावा रोखला तरी मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो आणि हाच मास्टर प्लॅन आखलाय. खराब चेंडूला चोख प्रत्युत्तर, तिथे चित्र पाहिलं बंटीनं, 2 षटकार. चला नो डिस्कशन, आता ती वेळ नाहीये. प्लीज कॉपरेट, सर्व आमचे मित्रच आहेत, आमचे आयोजक सांगतात, मात्र आता कुणासाठी थांबू नका. लक्ष विद्या मॅच कडे पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज प्रशांत सिनारे, स्लोवर वन, डीप कडे हुक केलाय आणि आलाय फटका. टेन्शन वाढलं टीम दुंद्रेपाडा आणि चौकार. एकतीस कडी बाद झाले 2. फिल्डिंग सेट करा. जाणता राजा ट्रॉफीची स्पर्धा पाहतो आणि आज अंतिम रात्र. लास्ट बॉल असेल, धावा झाल्या 31, 2 विकेट. बॅटिंग करताना टीम जुई, 2 षटकानंतर 10 धावा. त्यानंतर जो प्रशांत आला तो मागडा राहिला. बंटीनं केलेले आक्रमण शेवट गोड अजूनही करायचे दोन्ही संघांना. क्रिकेट खेळामध्ये असं म्हटलं जातं, खेळावरून खेळाडू ठरला असतो. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो आणि कोणी छोटा नसतो. आक्रमकता दाखवली बंटीनं, ऐन मोक्याच्या वेळी मदतीला धावून आला आणि संघाचा डाव त्याने सांभाळला. लास्ट बॉल असेल, टार्गेट सेट बॉल. धावा 31, 31, 2 गडी बाद. शेवटचा चेंडू, कमबॅक करायचे. 2 चौकार या ओव्हरमध्ये आले, 2 षटकार. चला मॅच ऑन करा. दुंद्रेपाडा का डिले होतोय? लक्ष द्या मॅच कडे. जुई विरुद्ध दुंद्रेपाडा, जाणता राजा ट्रॉफी. क्लीन बोल्ड, कमबॅक केलं. दबाव थोडा जरूर होता, मात्र मार खाल्ला. कदाचित रोशन तेच बोलत असेल, याच लाईनवर तुला गोलंदाजी करायची होती. पूर्वार्ध होईल समाप्त. टार्गेट सेट झाले. धावा टोटल आपण पाहतो 31, 32 टार्गेट. दादा आपण टॉस अगोदर करतो. 18 मध्ये 32. चला डिले नको. बळीराम पाटील साहेब यांना विनंती करेन या आपण आणि आपल्या शुभ असे टॉस करतो. टॉस विन कॅप्टन, डिसिजन आपल्याला लगेच द्यायचं. बरेच कॅप्टन म्हणत असतील इम्पॉर्टंट मॅचेस फक्त 3 षटकं, असं नाही आहे. आम्ही प्रयत्न केले, 5 वाजता स्पर्धा सुरू झाली नाही आणि तो निर्णय घ्यावा लागला. प्रत्येकाची इच्छा असते आणि आयोजक सुद्धा. काल सुद्धा आम्ही 40+ लॉट्स
जो 4:30ला सुरू होणार होता तिथे काल सुद्धा 7:30 ते 8 वाजले. मग आपण पाहतो ही प्रतीक्षा अगदी प्रत्येक संघांची करावी लागली. माजी सरपंच आमचे बळीराम पाटील साहेब, या टॉस करूया आपण. डिसिजन द्या, टॉस विन टीम फिल्डिंग. तर जाणता राजा चषकाची स्पर्धा ग्रामस्थ मंडळ खानाव. आज आपण पाहतोय खानावचं गावदेवी मैदान. सोनेरी अक्षरामध्ये तो इतिहास रचला जाणार का? एका गावातील 2 संघ, दुंद्राई मातेचा आशीर्वाद, सचिन दादाने दिलेली छान माहिती. 14 वर्षानंतर दुंद्रेपाडा गाव झुंजतं ट्रॉफीसाठी आणि आज गावची पाठीराखी अपेक्षा करतात का खानावच्या या जाणता राजा ट्रॉफी मध्ये एक संघानं ट्रॉफीवर शिक्कामोर्तब केलाय. गावातील दुसरा संघ आणि काल 40+ न सुद्धा नेला जाणता राजा ट्रॉफी मध्ये. आज खानावचं मैदान तिसऱ्या दुंद्रेपाडा संघाला लकी होणार का? आज सचिन दादांनी दिलेली माहिती बघा. आज संपूर्ण दुंद्रेपाडा गाव, दुंद्रे आणि संपूर्ण गाव इथे आला असेल. अपेक्षा अजूनही हा संघ सुद्धा क्वालिफाय व्हावा, मात्र क्रिकेट कधी का होईल याचा नेम नाही. विनिंग टार्गेट विजयासाठी टार्गेट सेट केलं. 32. पेनल्टी ऍड होईल. 1 षटकानंतर आपण पेनल्टी सुद्धा ऍड करणार आहोत. जुई संघ वेळेवर आला नाही. पुढच्या दोन्ही संघांना विनंती, ज्यांची फिल्डिंग असेल त्यांनी रेडी राहा आणि ज्यांची बॅटिंग आहे त्यांनी खेळाडू कक्षाकडे जाऊन थांबा. मी प्रत्येक संघाला या सूचना देतो. जाणता राजा ट्रॉफी 2 तारखेपासून थरार एप्रिलला आमदार विक्रांतदादा पाटील दमदार स्पर्धा. अजूनही कुणाला प्रवेश हवा असेल तर नाही, सचिन दादाने सांगितले एंट्री फुल आहेत. काही थोड्याच संघ बाकी आहेत, ते सुद्धा वेटिंगवर आहेत. आणखीन एक वेगळ्या स्वरूपामध्ये आपण या मैदानावर 2 एप्रिल पासून थरार पाहायला मिळणार आहे. ग्रुप असतील A, B, C, D. सेम फॉर्मॅट मध्ये आपण पाहणार जशी जाणता राजा ट्रॉफी. चला लक्ष व्हिडिओ मॅच ऑन करा. पंच टीम मीटिंगची परवानगी देऊच नका अजिबात, कारण आता वेळ 9 वाजून गेलेत. 9 वाजता आपल्याला 5 मॅचेस कंप्लीट करायचं होतं, टार्गेट होतं. मात्र आता अजूनही सामना सुरू येतो 4था, म्हणजे जवळपास 1.5 तास मागे गेलो. चला मॅच ऑन आहे. 2 षटकानंतर 10 धावा होत्या आणि त्यानंतर तर बघा खानाव गावचे आमचे पाहतोय राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व विचे दादा मुंडे. आपलं वेलकम, सुस्वागतम. नव्या पिढीचा नवा चेहरा आणि त्यांचं आपण करूया सरचं स्वागत. युवा नेतृत्व आणि नक्की असं म्हटलं जातं सचिन दादा एक जमाना होता. आता पहिले सलमान खान, शाहरुख खान सर्वांना आवडायचे, मात्र आता नवीन हिरो सर्वांना आवडतात. आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तसंच आहे. आता एक नवा चेहरा प्रत्येकाला हवा असतो आणि ते नाव आहे खानावचं विजय दादा मुंडे. आम्ही बोलून नाही तर करून दाखवतो असं व्यक्तिमत्व विजय दादा मुंडे. जाणता राजा ट्रॉफी आणि त्यांच्या साथीला साथ लावून आम्ही पाहते जवळचे सहकारी विश्वासू अक्षय तवळे, जेडी बाई. चला मॅच ऑन. 32चं टार्गेट. पहिला चेंडू क्लीन बोल्ड, बिग विकेट. आणि अशा प्रकारे पहिला गडी पहिली बघा विकेट मिळाली. दुंद्रेपाडा गावातील एक संघ काल 40+ न सगळ्यांची मनं जिंकली. कालचा सामना आम्हाला अजूनही आठवतो. दुंद्रेपाडा संघाने धावा डिपेंड केल्या 1 षटकामध्ये. कालचा सामना अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. रीडगर विरुद्ध दुंद्रेपाडा 40+. 6 धावा त्यांनी काल डिपेंड केल्या आणि 40+ दुंद्रेपाडा संघानं कालची रात्र गाजवली.
बाद चला अमोल. आता फलंदाज झाले राहुल. रोशन आहे. विकेट मिळाली. जीवनला आपण पाहतोय. क्रमांक 3 वर खेळण्यासाठी राहुल चौधरी. विनिंग टार्गेट विजयासाठी करायचे 32. सुपर 14 मधील हा चौथा सामना. ओ शॉर्ट स्क्वेअर लेगला हातामध्ये चेंडू विसावला होता. ही छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. जीवनदान दिल्यानंतर त्याची उलटफेर होणार का? राहुल चौधरी, रोशन करमेलकर. विनिंग कॅल्क्युलेशन. दुंद्रेपाडाला सुद्धा हा सामना सोडायचा नाही. आणि एका बाजूला टीम जुई. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे, दोन्ही संघ न हार मानणार आहेत. सामना जिंकणं दोन्ही संघासाठी महत्वाचं आहे. विजयाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दोन्ही संघ जुई विरुद्ध दुंद्रेपाडा. रोशन करमेलकर वन मॅन आर्मी, अष्टपैलू ऑलराऊंडर. जेव्हा जेव्हा दुंद्रेपाड्याला गरज भासली तेव्हा तेव्हा आपलं वर्चस्व दाखवलं. गावचा एक संघ गेलाय, शिक्कामोर्तब केलाय आणि आता 14 वर्षानंतर स्वप्न पूर्ण करायचं. ते जबाबदारीचं ओझं घेऊन रोशन करमेलकर स्ट्रायकर एंडला. आज 2 धावेचं षटक. बऱ्याच वेळा कधी कधी तुमच्या प्रमुख फलंदाजांवर संघ डिपेंड असतो. रोशन करमेलकर स्ट्रायकर एंडला. नेक्स्ट बॉल. लाईन ओळखली. गॅप शॉट आलाय. वन बाउन्स आणि आवाज येतो पाठीराख्यांचा चौकार. आणि आज त्या रोशन करमेलकर वर संघ डिपेंड असेल. नेरे नाईट रचनी सर्वांना आठवत्या. चिंचवली संघाविरुद्ध रोशननं केलेला कारनामा, ती अर्धशतकी केली, ती आठवणमय विस्मरण केली. आपण जरूर सर्वांनी पाहिली. तो मैदानावर उभा आहे. 2 नाद करताना समोर जुई. या विकेटसाठी योजना आखल्या जुईनं. मात्र रोशनचं मैदानावर थांबणं संघ हितासाठी महत्वाचं आहे. 32चं टार्गेट. धावा झाल्या एकूण 5. 3 चेंडूचा खेळ समाप्त. फ्रंटफुटला आले. सावध खेळला. फिल्डर आहे. धाव घेण्याची तयारी. धोका होईल. धावा पळून काढल्या वेगानं, जलद गतीनं. सिंगल. तणाव वाढलाय जुईकडे. सामना दोन्ही संघ सोडणार नाही. रोशनकडे ती जबाबदारी, त्याला साथ देतोय राहुल चौधरी. राहुल सांगतो माझ्याकडे सुद्धा ती दमखम आहे, मी सुद्धा मॅचला कमबॅक करू शकतो. सामना कोण जिंकेल? जुई विरुद्ध दुंद्रेपाडा. पहिला सामना पाहिला. आजच्या आपण फायनल रजनीमध्ये जो सामना खेळवला होता, आज दुंद्रेपाडा आणि कोंडले सामना जिंकला. तो दुंद्रेपाडा संघानं. दुसरा सामना पाहिला चिंचवली विरुद्ध आंबे. तो सामना आपण पाहतोय चिंचवलीनं सहज जिंकला. आणि त्यानंतर आपण पाहतोय खेरणे आणि चिंचवली यामध्ये जो सामना पाहिला तिथे झुंजावत मागचा हितेन आणि कुणालच्या अविस्मरणीय खेळानं सामना जिंकून दिला. स्ट्रायकर एंडला सज्ज होईल राहुल. दबाव आहे थोडासा, काही अंशी का होईना दबाव आहे. गावासाठी जेव्हा खेळायचा असतो तेव्हा गावाच्या अस्मितेचा, तिथल्या लोकांचा, तिथल्या जमिनीचा, तिथल्या मित्र परिवाराचा आणि अनेक प्रश्न असतात. आणि आपण पाहतो ते प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. लक्ष विद्या मॅचकडे. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा. जीवन. एकूण धावा फलकावरती 6. समोर उभा आहे राहुल. लाईन ओळखली. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यस अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. सचिन दादा मुंडे आमच्या समिती संपूर्ण आयोजक. बघा नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपल्याला स्टेज समोर येऊन थांबायचे. आयोजकांच्या जशा सूचना येतील आपण मैदानामध्ये जाऊ शकता. मॅच ऑन आहे. चला लक्ष विद्या मॅचकडे. 3 षटकांचा हा सामना. रोशन सांगतो काही गरज नाही, शांत खेळावं लागेल. शांत संयमता कधी कधी तुम्हाला विजय मिळवून देते. आणि विकेटच्या शोधात टीम जुई. पुढे सरसावत कॅप मध्ये खेळलाय. डीप कव्हरला हार्ट फिल्डर. सिंगल. बघा धावांची भूक या. सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. 32 करायचे. रोशनचं षटक होतं 2 धावेचं. बरोबरी साधली तर आगेकूच करतोय. आता कंपॅरिझन पार्श्वभूमी पाहिली तर धावा टोटल 8. येणारे कॅल्क्युलेशन 12 दुने 24. 12 बॉल 24 ची गरज.
सन्माननीय अनंत तात्रे साहेब यांचे इथे आगमन झाले. वेलकम, सुस्वागतम. आणि या स्पर्धेसाठी जाणता राजा ट्रॉफी 1000. पेनल्टी आड होईल आणि कॅल्क्युलेशन बदलेल. 2 धावेंची पेनल्टी. आता विनिंग कॅल्क्युलेशन 12 बॉल 24. पेनल्टी ऍड. आता धावा होतील. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. आता विनिंग कॅल्क्युलेशन 12 चेंडू 22 धावेची गरज. रोशनचं थांबणं संघ हितासाठी महत्वाचे. जुईनं त्या योजना आखल्यात. टार्गेट आहे 32. 12-22. पहिला चेंडू हुक केलाय. डीप स्क्वेअर लेगला आला हा फटका. चौकार. पाहिली राहुलनं काय बेधुंद फटका खेळला. मनगटी ताकदीच्या साहाय्याने डीप स्क्वेअर लेगला चौकार. धावफलक पुढे सरकेल. टोटल पाहू शकता 14. 11 मध्ये 18. रोशनच्या डोक्यात हेच असेल का 2 मोठे फटक्या मॅचला कमबॅक करून देतील. प्लस मायनसचं कोड हे सोडवायचे. धुंद्रे पाडेला विकेट घ्यायची ती जुईला. दोघांना अजूनही समान संधी. या परिस्थितीमध्ये जो मेहनत करेल तो संघ सामना जिंकेल. टीम ऑफ स्पिरिट दोन्ही संघाकडे ते प्रोत्साहन करताना. विनिंग कॅल्क्युलेशन 11 मध्ये 18. जाणता राजा ट्रॉफी मॅच नंबर 4. चला मॅच ऑन ठेवा. वेळ दवडायचा नाही. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. धुंद्रेपाडा विरुद्ध 2 हात करताना संघ जुई. सामना रंगतोय मैदानावर. विकेट दबाव निर्माण करेल टीम बॅटिंग टीमवर. मात्र एखादा फटका कॉन्फिडन्स लेवल वाढेल. दोघांमध्ये चर्चा झाली. कम्युनिकेशन. राहुल सुद्धा थांबायचं नाव घेत नाही. 11 मध्ये इक्वेशन 18 धावेची गरज. टार्गेट विजयासाठी 32. धावा झाल्या 14. गोलंदाज अतुल म्हात्रे. पहिला चेंडू त्यानंतर आलेला हा चौका. नेक्स्ट बॉल. स्कूप केलाय. काय समय सूचकता. राहुलचा चतुर फटका आणि येतो हा चौकार. राहुल चौधरी बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. 1 चौकार आला तर सचिन दादा मुंडे यांच्या वतीने 1000. राहुलला आता धावा झाल्या टोटल 18. विनिंग कॅल्क्युलेशन 10 बॉल 14 ची गरज. 10 बॉल 14. कॅप मध्ये गेलाय. चेंडू डीप कडे आला हा चौकार. नक्कीच सचिन मुंडेंचं आपल्याला कौतुक करावं लागेल. आधी त्यांनी बक्षीस लावलं नाही. 2 चौकार आले आणि त्यानंतर रोहित बघा डिक्लेअर केलं का 1000 लावा. म्हणजे हा अभ्यास आहे. बारकाईनं कल्पकता त्यांच्याकडे. चतुरता आहे. आणि म्हणूनच काय खानावचा यंग जनरेशन त्यांना फॉलो करतात. लक्ष विद्या मॅच कडे. सामना सोपा झाला. कदाचित रोशनचा हाच कान मंत्र. काही घाई करायची नाही. मात्र जुईला कमबॅक हवा असेल तर विकेटची नितांत गरज आहे. काय फटकेबाजी सूर्या. कॅप मध्ये खेळतोय. स्क्वेअर लेग. त्यानंतर आपण पाहतो हुक केलेला फाईन लेग. आणि आता हा फटका पाहिला पॉइंट थर्ड मॅनच्या मधून. गुड बॅटिंग. गुड बॅटिंग. राहुल 9 चेंडू 10 धावा. लॉफ केला. स्टेट हिट. फिल्डर आहे तिथं. आणि धुंद्रेपाडा गावाचा हा जल्लोष बघा. 14 वर्षानंतर तिसरा संघ शिक्कामोर्तब करणार का. चला धुंद्रेपाडा गावातील प्रेक्षक सचिन दादा किती आलेत चेक करूया. चला धुंद्रेपाडातील क्रिकेटचा चाहता वर्ग. नाही 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 आवाज कमी आहे. 2 संघ आलेत. किती प्रेक्षक पाहिजे सचिन दादा. चला धुंद्रेपाडाचे पाठी राखे. हा आहे आवाज. आता चला मॅच कडे पुन्हा कॉन्सन्ट्रेट करूया. लक्ष विद्या मॅच कडे. सामना अजूनही गेला नाही. जुईला कमबॅक हवा असेल तर विकेटची नितांत गरज आहे. राहुल सेट झालाय. त्याची विकेट हवी. एका बाजूला मास्टर माइंड रोशन कान मंत्र देतो. 8 मध्ये 6. काल 6 मध्ये 5 धावा डिपेंड झाल्या. जादुई खेळपट्टी. तुम्ही फक्त मेहनत करा.
तुम्हाला साथ देईल. अतुल मात्रे सज्ज होईल. समोर ठेवला, विकेटची गरज आहे. सामना सोडत नाही जुई. आता येणारी चेंडू 6 धावेची गरज. न्यू बॅट्समन लवकर या. बघा जुई संघ फिल्डिंग करतो. मयूर आहेत, एक्ष्टी रक्षक चलाक आहे, चतुर आहे, अनेक वर्षांचा त्यांना तगडा अनुभव आहे. सामना इझिली सोडणार नाही जुई सुद्धा. त्यांना माहिती राहुल तर बाद केला, एक विकेट आहे, टार्गेट रोशनला कदाचित करतील. मात्र रोशन कोणती घाई, त्याने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 5 धावसंख्या 26. 7 चेंडू आणि 6 धावेची गरज. 7 बॉल 6. फलंदाज झाले अमोल. आक्रमण अमोलनं सुद्धा तो झंझावत डीप कड्या निघाले 2 धावेसाठी. गुड रनिंग. 6 चेंडू आणि आता विजयासाठी धुंद्रेपाडा टीमला धावांची गरज आहे. 4. बघा शांत झाले धुंद्रेपाडाकर. लक्ष विद्या मॅच कडे. धुंद्रेपाडा गावातील एक संघ आज शिक्कामोर्तब केला जाणता राजा ट्रॉफीवर. पाहायचे या मॅचचा निकाल का असेल. चला फिल्डिंग सेट करा. रिक्वायर 104 ची सरासरी. सामना थोडा इझी आहे. बॅटिंग करताना एका फटक्याचं काम आहे. मास्टर माइंड मयूर आहे, जुईनं त्या योजना आखाव्या लागतील. या मैदानावर 6 मध्ये 3 सुद्धा डिपेंड झाल्यात. काल 40+ मध्ये सुद्धा आम्ही चित्तथरारक लढती काल या मैदानावर पाहिल्या. चला स्पीडअप करा. आज कुणासाठी आम्ही थांबणार नाही. तर जनार्दनजी सिनारे साहेब धुंद्रेपाड्यातील एक दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी काय पण. माजी सरपंच जनार्दनजी सिनारे साहेब धुंद्रेपाड्याने सामना जिंकलाय. तर 2000 सचिन दादा बोली वाढेल. आता फक्त 2000 आहेत. बघा इन्फॉर्मेशन येईल. धुंद्रेपाड गाव आज आनंदी देत जल्लोष, आनंदाचं वातावरण. एका गावातील 2 संघ जेव्हा अशी कामगिरी करतात ना, तेव्हा प्रत्येक स्तरातून त्यांचं कौतुक होतं. चला कमबॅक करायचे टीम जुईला. संदेश कडू 6 मध्ये 4. पहिला चेंडू आला डॉट. सामना सोडणार नाही जुई. इथे रोशनची विकेट त्यांना हवंय. 6 मध्ये 4. आता समीकरण 5 चेंडू 4 धावा. 2 धावेची पेनल्टी जुईला मिळाली. त्याची भरपाई. मात्र समोर रोशन आहे, तो आक्रमकतेसाठी ओळखला जातो. 5 बॉल 4. पुढे सरसावत फटका गॅप मध्ये आणि आलाय चौकार. धुंद्रेपाडा गावातील दुसरा संघ. बघा हा आनंद. बघा रोशन जसा सामना जिंकला, मैदानाला खेळपट्टीला नमन केलं. आणि चला खेळपट्टीवर फक्त नाचू नका. जुई आणि धुंद्रेपाडा हँडशेक. खिडूकपाडा राहुल जा आपण. चला दोन्ही संघ हँडशेक करा आणि बॅटिंग टीम आघाडीची जोडी पाठवा लगेच. भोकरपाडा जरूर एन्जॉय करा. चला धुंद्रेपाडा संघ मैदान खाली करा. जरूर आपण आनंदी झालात. भारावून आलं क्षण. प्रत्येक गावचा तो आनंद असतो. आणि आज एका गावातील 2 संघ खेळपट्टी